हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? सो काल पूर्ण दिवस मी काही शूटच केलं नाही, ठीक आहे. पण आज मी सकाळी उठल्याच कॅमेराचा हातात घेतला आहे. बघूयात काय काय शूट होत आहे. आणि गेले 2-3 दिवस सलग तुम्ही मागचा व्लॉग बघितलाच असेल. दसरा आम्ही काढला होता आणि गेले 2 दिवस आम्ही दसराच काढतो आणि आज आमच्या दसऱ्याचा लास्ट दिवस आहे. आणि आज सगळं आमचं होऊन जाईल असं मला तरी वाटत आहे. कारण आज रविवार आहे, संडे आहे, तर सगळेजण घरातच आहेत, सगळं होऊन जाईल असं वाटत आहे. बघूयात. पाऊस पडण्यावर आहे. त्या दिवशी सारखं पाऊस पडू नये. मध्ये 2 दिवस खरं ऊन जास्त बरोबर पडलं होतं. देवाला माझ्यावरती दया, माझ्यावरती काय सगळ्यांवरती दया आली असेल म्हणून 2 दिवस चांगलं भरपूर ऊन पडलं होतं. आणि आज एक दिवस ऊन पडू देत देवी माता. आणि आज बघूयात पुढे काय होतं दिवसभर. आणि सकाळची सुरुवात मी आता माझ्या चहाने करते आहे. चहा पिऊयात आणि मग लावूयात कामाला. तसं तर मी माझे तिथं कपडे जे आहेत ते भिजवूनच आली आहे. सकाळी उठले की कपडे धुवायला चालली आहे मी. तर आता सकाळी उठून त्यांना मी भिजवले आहे. तोपर्यंत चहा पिऊयात आणि मग कपडे धुवायला आपल्याला जाऊयात. लाव सर्फ एक्सेल, धुऊ कपडे. हां, दिव्या मॅडम काम करायलेत आणि आता सांगितले आहे मला की मी काम करताना पण कधीतरी शूट घेत जा. तर मला हिला असं सांगायचं आहे की तू काम करताना काम करत असशील तर शूट घेणार. मी आता काम करायले तर घ्यायले. ठीक आहे. बर, दिव्या पण काम करते असं नाही आहे, चेष्टा असते सगळी. खरं सिरियस लगेच घ्यायचं नसतं, कळलं तुला? काम कर आता. कपडे धु कपडे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो काल जे तुम्ही बघितलं असेल मी शूट केले होते, त्यानंतर काय शूट केलं नाही कारण की मी दसरा काढायला ते. आणि फायनली आज किती दिवस झालं दसराच काढायले आणि फायनली दसरा संपलाय. दसरा काढायचा संपलाय. आणि आज आहे ते म्हणजे आहे घटस्थापना, ज्याच्यात घट बसवायचे आणि दिव्या कामं करायले. अनोखा क्षण आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दिव्या कामं करायली आहे, पूजा केली. हां, लवकर उठली आहे आणि मी तुम्हाला दिव्याची पूजा दाखवते, जी की तिने केली, छान केली आहे. हे बघा, दिव्याची पूजा सगळे देवाशी घासली आहे, स्वच्छ केली आहे की कसले पांढरे चमकायला. आणि आज असं पानांवरती ठेवली आहे कारण की याच्या पुढे 9 दिवस आमच्या घरात देवांची पूजा करत नाहीत, म्हणजे देव पूजा करत नाहीत, धुवत नाहीत, त्यामुळे. आणि हे इथं काय जणांच्या घरात नसतंय. माझ्या मम्मी पाठीमागून काय तर बोलत असते, ते सगळ्यांनाच माहिती करत नाहीत. मग मी म्हणलं काय जणांच्या घरात नसतंय, काय जणांच्या असतंय, सगळ्यांनाच. बरं ठीक आहे, सगळ्यांना माहीत असेल तरी मी सांगते. तर मग ही पूजा केली आहे देवांनी, छान पूजा केली आहे ना. हां, आणि हे सगळं घटाचं सामान मम्मीचं आणली आहे. मम्मी थोडं हे पानं ते आणि माती अजून आणली आणि अजून घर झाडायली. माती पण 2 आणली आहे. 2 मध्ये तिला जी पट्टी आहे ती तिने ठेवणार आहे. अजून घर झाडायली आहे. आणि दिव्या तर बघितलं असं कामं करायली आहे. प्रतीक्षा पण आहे, कॉलेजला चालली आहे. प्रतीक्षा रवाना व्हायली आहे तिच्या कॉलेजसाठी. आणि काही पण झालं तरी दसरा जरी संपला असेल तरी भांडे माझे पडलेलेच आहेत, जे मला घासायचे आहेत. रोजचे घासायला पडतेच. हे इथं भांडे पडले आहेत माझे, जे आता मला जाऊन घासायचे आहेत. ते मला म्हटली की तू मला ब्लॉगमध्ये काम करताना दाखवतच नाही. मी म्हणलं की करतच नाही तर दाखवू कुठून, त्यामुळे मी आता करायला की दाखवते. आणि आज आमचा सगळ्यांचाच उपवास आहे. उठता आणि बसता, उठता बसता, म्हणजेच बसताना घट बसताना आणि घट उठताना 2 दिवस उपवास असते. बाकी 9 दिवस उपवास असते, ते म्हणजे आमच्या मम्मीचा उपवास असते. 9 दिवस करते. आणि चप्पल पण पाळतेच मी तू. आणि चप्पल आधी पाळत होती, आता पाळत नाही. आणि आमची दिव्या पण चप्पल याच्या आधी पाळत होती, पण यावेळेस तिचं बॅडमिंटनची मॅच आहे, त्याच्यामुळे तिने यावेळेस पाळणार नाही आहे. बाकी आम्ही तर काय तसं उपास करत नाही चप्पल वेल्ले. हां, हिच्यात उडता बसता बी लक्षात नव्हता की करायचं असतंय म्हणून लक्षात करून दिलं. चला आता सकाळी तर केळीचे चिप्स खाऊन झालेत. बघूयात पुढे काय खायचं आहे. चहा पण पिऊन झालाय, बघूया. तर आता आम्ही इथं काय म्हणतात का तोरण, आंब्याच्या पानाचं तोरण करायला. कारण की एखादा तरी मला काम दिली होती मम्मी, पण मला नाही, त्यामुळे परत मम्मीच करायला लागली. एक पान सरळ एक पान उलटं व्हायला आणि एक आहे ते करून लावलंय.
आणि आता हे दुसरं घरी, कारण या घराला 2-3 दार आहेत है ना, पण मला 2लाच लावा वाटलं, कारण एक तर आम्ही बंद करून टाकलाय, पण मम्मी 3ही दारांना लावणार आहे. आणि हा दिव्या आणून दिली आहे. दिव्या गेली आहे बाहेर फळं याच्यात. कधी घड घालती? तर हिला माझ्या मावशीने सांगितली, हे जे तुळजापूरची माझी मावशी आहे उषा मावशी, तिने सांगितली की काय सांगितलं, तुळजापूरमध्ये 12ला देवीचे घट बसतात. तुळजापूरमध्ये 12ला देवीचे घट बसतात, त्यामुळे आपण 12च्या नंतर घट घालायचे. 12च्या नंतर असं काही नाहीये. हा, तेव्हा घालायचं, तेव्हा 12 वाजता घालायचे आहे. त्यामुळे अजून 12 वाजेपर्यंत हिनं असंच बसणार आहे. नाही घालणार आहे आता, थोड्या वेळाने. थोड्या वेळाने घालणार आहे. 12 वाजता आरती करणार आहे. सो तोपर्यंत हे असं काही काही चालू आहे, छोटे मोठे कामं. तर हे मी बांधते, जे दुसऱ्या दाराला ते मी बांधून घेते. इथं ही तयार झाली आहे तोरण. धान्य जे ते मम्मीने घातली आहे ताटात, आणि हे आता तयार केलं. पाणी भरली का काय? लोटके ना, लोटके. आणि हे मखर जे आहे, मखर ना, मंडपी ठेवली आहे. त्याला जे आपले काय आंब्याचे फांटे आहेत ते पण लावून घेतले चारी बाजूला. कॉईन, एकात कॉईन घालायचं असतंय, पण घालू का? त्यामध्ये पान. हां, तर ते बघा फायनली गट जे आहे ते घालून झालं आहे. आणि आता आरती करायचं आहे. आणि आता मला उचकायला काय माहीत नाही का, आतमध्ये एक दिवा लावला आहे आम्ही, हा जो की आता 9 दिवस 24 आवर्स चालू ठेवायचं असतंय. आणि त्याला विजू द्यायचं नाही आहे. घट झाले आहेत घालून, आणि हे असं दिसायला आहे. चला आता आरती करून घेऊयात. आधी करायची हर्ष, आणि आम्ही 3घच आहे आरतीला, बाकी सगळे बाहेर गेलेत. बारी तुझविन संहारी नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी नाथे दारी, सारी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय गणेशा. सो आज आमच्या घरात दूध न तापवण्याच्या लापरवाहीमुळे दूध खराब झालं आहे. दुधाचं जे आहे ते, त्या दुधामध्ये हे जे आहे ते त्याच्यात साखर घालून खाते. काय म्हणतात गेलं त्याला? आता काय म्हणतात माहित नाही, पण ती दुधाचं, कच्च्या दुधाचं केलं तर त्याला खरवस म्हणतात. पण याला त्याला काय म्हणतात ते मम्मीला बी माहित नाही आणि मला बी माहित नाही, पण चांगलं लागतंय खायला. आणि मीच खाते घरात, बाकी कोण आवडत नाही बाकीच्यांना. त्यामुळे ते मी बनवते, आणि ह्याच्यात सगळं पाणी संपतं की माझ्यात साखर घालायचं आणि खायचं. आणि इथं आमची शाबूची तयारी व्हायली आहे. मिक्सरला जे आहे ते शेंगा वाटायला मी, आणि एक राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड मारायचा, तेवढ्यात लाईट गेली आहे. कधी लाईट येते तेव्हा. घटस्थापना आमची झाली आहे, पूजा करून झाली आहे. आता फराळ करायचं आहे. दिव्या येईल, दिव्या पण आल्यानंतर ना बघूत कधी होतं आता ते. तर मग शाबू करते मम्मी, शाबू खाऊया. भूक लागली आता, सकाळपासून काही खाल्लं नाही. थोडं थोडं खाल्ली आहे मध्ये मध्ये. केळी ते चिप्स खजूर सगळं चालूच आहे. पण तरी जोपर्यंत मी चपाती खात नाही तर तोपर्यंत मला भूक लागतच राहते, उद्या सकाळपर्यंत. आज तरी शाबूचे वडे करायचे का असं मला वाटायला. तू कर, मला तर येत नाहीत बाबा करायला. मला जे येत नाही तेच मला खाऊ वाटतंय, कळलं का? हां, लाईट आली आहे. फ्रीजचा आवाज यायला लाईट आली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी संपत झालं, थोडं राहिलं. खूप वेळ झाला आता. आणि माझं जे दुधाचं आहे ते करून झालं आहे. त्याच्या आधी मी शाबू खाणार आहे. ते तिखट खाऊन मगच गोड खाणार आहे. आणि त्यातलं पण ते आधीच एवढं होतं, त्यातला दिव्याने 1 चमचा संपवली. आणि दिव्याचा 1 चमचा म्हणजे लई मोठा असतं, त्यातला अर्धा संपलं. मी तुम्हाला दाखवते ते पण. आणि सगळ्यात आधी फराळाला मी केला आहे शाबू, आणि सोबत दही आहे. हार्सचा वेगळा शाबू आहे पांढरा, आणि इथं दिव्या आहे ती पण खायली आहे तिचा शाबू जे की तिखट जाळ.
आम्हाला तिकडच लागते, पण हर्षला स्वयंपाक लागतं. काय काय गोष्टी स्वयंपाक लागतात ना, बाकी सगळं आमच्या घरातले सगळे तिकड जाळच खातात, बाकी कोण स्वयंपाक खात नाही. चला तर मग खाऊयात. आणि मग तुळस लावायचं आहे आज. इथं आल्यापासून आम्ही अजून तुळस लावली नाही आहे. तिथं तर जमिनीतच होती ऑलरेडी, पण जमिनीत लावली होती. इथं आता कुंडीत लावायचं आहे, कारण की इथं ऑलरेडी त्यांचं तुळशी वृंदावन आहे, त्याच्यावरच ठेवायचं कुंडी. तर मग खाऊयात आणि मग तुळस लावूयात. तर झाला आहे माझा खाऊन साबुदाणा. आणि दिव्याने त्याची चूक कबूल केली आहे. तिने 1 नाही 2 चमचे खाल्ली होती. मी तरीच म्हटलं दिव्या म्हणजे तोंडात मला वाटलं एवढं भरली होती, मला वाटलं शाबू भरली आहे. पण ते आतमध्ये गेल्यानंतर मला कळालं हे मी जे तयार केलं ते 1 खाल्ली. आणि ह्याच्या आधी तर हिला आवडत नव्हतं, आणि बरोबर आताच कसं काय आवडायला. आधीपासून खाते का नाही मी सगळं खाते. भेंडीची भाजी खाती, भेंडीची भाजी खाती नाही, वांग्याची भाजी खायली, वांग्याची भाजी खाते, पण किती नावं ठेवून. पण ते भुर्जी नाही खाते. टमाट्याची आमटी खाती. ते माझ्या रक्तात आहे, पप्पासारखं टमाट्याची आमटी खायचं नाही. तर आता हे माझं जे आहे ते तयार झालं आहे. आहे सध्या रक्तात. आणि हे बघा हे असं दिसते माझे ते मोदकसाठी तयार केलेलं पनीरच्या मोदकचं. फक्त कलर घातला होता याच्यात. खाते आता. तुळस लावली आहे आम्ही आणि चांगली दिसेल की नाही. आणि जी आमची महादेवाची पिंड होती ती तर खाली ठेवली. चांगली दिसले का. प्रतीक्षाली आहे. आणि हर्ष जे आहे माझा भाऊ, हिच्या पाठीमागे जी गच्ची दिसायली बघा तिथं आहे ना, तिथून दिसत पण नाही ना, तुम्ही तुम्हाला दाखवले असते. माझा मोबाईल घेऊन गेला गेम खेळायला. तर मी तुम्हाला आता अरे काय केस माझे खरंच असं मला सजून धजून म्हणजे काय सजून धुजून नाही, पण साधे केस बेस विंचरायला मला लई कंटाळा येते. पण माझी मम्मी मला म्हणली की नीट दिसत जा जरा व्लॉगमध्ये. दिव्या पण माझी बहीण मला सांगते आहे की नीट दिसत जा, जर केस तुझे सावरून बसत जा, म्हणून माझे केस सावरायले. आणि पेन मी याला किती बी जरी पाठीमागे घातले ना तरी पुढेच येत होते. बघ काय करत आहे ना. आता मी असं पाठीमागे केले 2 मिनिटांनी ते पुढेच येणार आहे. चढा तर सांगा की मी आमचा हर्ष माझा मोबाईल घेऊन जात आहे खेळायला, गेम खेळायला. आणि फक्त माझ्या मोबाईलवर गेम खेळत आहे यार, फक्त माझ्या मोबाईलवर. बाकी कोणाच्याच मोबाईलवर गेम खेळत नाही, फक्त माझा. तर माझा मोबाईलशी ॲडिक्टेड आहे. पण ते मी तर म्हणजे ते माझा मोबाईल नाहीच आहे, ते आमच्या हर्षचाच मोबाईल आहे. त्यामुळे मी त्याला कधी कधी म्हणते पण की हर्ष तुझ्या मोबाईलला चार्जिंगला लाव, असं तसं म्हणते. तर प्रतीक्षा आली आहे आता, आणि मी इथंच ब्लॉग बघत बसेल ते माझा. तर आता प्रतीक्षा आली आहे. प्रतीक्षा पण तिचं काहीतरी फराळ विराळा करीलच थोडा करील. आणि हा ब्लॉग मी इथं संपू का, कारण की आता खूप मोठा झाला आहे. हां तर आजचा घटस्थापनेच्या आजच्या दिवसाचा अर्धा जो ब्लॉग आहे तो मी इथं संपवते आहे, कारण की आता जर याच्या पुढचं पण मी कंटिन्यू करत बसले तर खूप मोठा ब्लॉग होऊन बसेल. त्यामुळे मी हा ब्लॉग आहे तो इथंच खतम करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. प्रेस द बेल आयकॉन, शेअर पण करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.